दीपस्तंभच्या कामात सर्व पक्षाची लोक एकत्र येतात. सर्व तुम्ही म्हणाल त्या पक्षाचे प्रमुख व्यक्ती हे आपले डोनर आहेत, नुसते आश्वासन नाही बरं का, डोनर आहेत प्रत्यक्ष. आणि त्या प्रत्येक व्यक्तीचं मत असं आहे की विनयजी सहस्रबुद्धे खूप चांगलं व्यक्तिमत्व आहे. असं फार कमी लोकांच्या बाबतीत असतं आणि आम्ही भाग्यवान आहेत, ते आमच्या सर्वांचे ज्येष्ठ मार्गदर्शक आहेत. मी त्यांना विनंती करतो त्यांनी आपल्याला संबोधित करावं. नमस्कार. आजच्या कार्यक्रमाच्या केंद्रस्थानी असलेला आपला सगळ्यांचा अतिशय प्रिय, एक प्रकारे युवा कर्मयोगी असं मी म्हणेन, असा यजुर्वेंद्र महाजन किंवा असे यजुर्वेंद्र महाजन सर आहेत शेवटी. त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर, समोरही खूप मान्यवर आहेत, सगळ्यांना माझा नमस्कार. आणि सारखं मला राहून राहून वाटत होतं की हा एक प्रकारे कृतज्ञतेचा उत्सव आहे. म्हणजे ही समाजाबद्दलची आपल्या मनातली कृतज्ञता, इतक्या चांगल्या लपलेल्या हिऱ्यांबद्दलची आपल्या मनातली आदराची भावना आणि यजुर्वेंद्रच्या कामाला आपण सगळ्यांनी दिलेली सलामी, असा हा एक त्रिवेणी संगम आहे. आणि त्यामुळे या कृतज्ञता दिवसामध्ये तुम्ही मला सहभागी करून घेतलं, त्याबद्दल खरं म्हणजे सुरुवातीला मी तुमचे खूप मनापासून आभार मानतो. अतिशय समृद्ध करणारा असा हा अनुभव आहे. सकाळपासून मी तुमचं काम बघतो आहे आणि त्याची अनेक कारणं आहेत. आपण बघतो समाजामध्ये श्रवणाची क्षमता खूप चांगली असलेली माणसं सुद्धा कधीकधी ऐकू शकत नाहीत, त्यांना ऐकायला येत नाहीत किंवा ती ऐकत नाहीत. ज्यांना खूप चांगली वाचाक्षमता आहे असंच केवळ नव्हे तर वक्तृत्व देखील आहे, ती माणसं अबोल आणि मुकी होतात, बोलत नाहीत, उच्चार करत नाहीत. दृष्टी आहे, डोळ्यांनी बघण्याची क्षमता आहे, पण वास्तवाकडे बघत नाहीत. उंची आहे, सर्वसामान्य माणसांना मिळते तशी, पण तरी देखील मनाने खूप खुजी आहेत. अशा सगळ्या वातावरणामध्ये आज यजुर्वेंद्रनी आपल्यापुढे या सगळ्या क्षमतांच्या बाबतीतली जी कमतरता दुर्दैवाने ज्यांच्यामध्ये निर्माण झाली होती, त्याच्यावर मात करून खऱ्या अर्थाने आपली दिव्यांगता ज्यांनी सिद्ध केली आहे, अशा माणसांना आमच्यासमोर आणलं आहे. जेवढे आभार मानावेत तेवढे कमी आहेत. हा एक खूप प्रेरणा देणारा असा अनुभव आहे. आज समाजामध्ये ज्यांना आपण असामान्य मानतो, अशा माणसांचं सामान्यपण दिसण्याचे प्रसंग खूप वारंवार येतात. पण सामान्यांमधलं असामान्यत्व किती लखलखीत आणि ठसठशीतपणे आपल्यासमोर उभं राहू शकतं, त्याचा अनुभव आजच्या कार्यक्रमाने मला दिला. ही गोष्ट खरी आहे की समाजामध्ये जीवनशैली बदलते आहे, जीवनाचा वेग बदलतो आहे, गुंतागुंत वाढते आहे. सर्व प्रकारच्या सामाजिक संस्था, ज्याच्यामध्ये कुटुंब संस्था आहे, तिलाही हादरे बसत आहेत आणि त्यामुळे वेदना वाढत आहेत. आणि दुर्दैवाने वेदनांच्या वाढीच्या वेगाला एक प्रकारे पेलू शकेल असा संवेदनांच्या वाढीचा वेग मात्र वाढताना दिसत नाही आहे. ही खूप दुर्दैवाची गोष्ट आहे. आणि त्यामुळे हा एक संवेदना जागरणाचा देखील कार्यक्रम आहे असं म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही. शेवटी मी एकच सांगेन, एक खूप चांगली गोष्ट आहे आपल्या पुराणांमध्ये, ती एका भारुंड पक्षाची गोष्ट आहे. याचं कारण आपण सगळेजण खूप नशीबवान आहोत. किती नशीबवान आहोत असं म्हणण्याची एक पद्धत असते की गॉड हॅज बीन व्हेरी काइंड टू मी. पण या वाक्याचा अर्थ खरं सांगायचं तर आज कळला की आपल्यापैकी अनेकांसाठी परमेश्वर किती खरोखरच कृपाळू आहे, दयाळू आहे. आणि त्या संदर्भात मला ही भारुंड पक्षाची गोष्ट आठवली, तेवढी शेअर करतो आणि मग माझं बोलणं संपवतो. हा एक पक्षी आहे, काल्पनिक पक्षी आहे आणि त्याला 2 तोंड आहेत, त्यामुळे 2 चोची आहेत, पण धड एक आहे. आणि विधात्याने असं ठरवलं आहे की एक तोंड जे आहे, एक चोच जी आहे, ती जन्मतःच नशीबवान आहे आणि दुसरी कम नशिबी आहे. त्यामुळे हा पक्षी एका झाडावरून दुसऱ्या झाडावर जातो तर नेहमी असं व्हायचं
की जी नशीबवान चोच आहे तिच्यासमोर अतिशय रसदार, स्वादिष्ट आणि खायला एकदम चविष्ट अशी फळं यायची, आणि जी कमनशिबी चोच आहे तिच्यासमोर सडलेली, किडलेली, दुर्गंधीयुक्त अशी फळं यायची. भूक लागलेली असायची आणि दोन्ही चोचींचं स्वतःचं एक व्यक्तिमत्व आहे, शरीर एक असलं तरीही. त्यामुळे ती दुर्गंधीयुक्त जिला खायला लागायची फळं अशी चोच नेहमी नशीबवान चोचीकडे थोडीशी अपेक्षेने बघायची आणि म्हणायची की जरा थोडं मलाही दे ना, इतकं चांगलं स्वादिष्ट फळ तू खातीयस. तर नशीबवान चोच आपल्या कुर्ऱ्यामध्ये म्हणायची की ते सटवाईनी म्हणे लिहून ठेवलं आहे कपाळावर की मी नशीबवान आहे आणि तू कमनशिबी आहे. आणि त्यामुळे आजकाल जसं तरुण असं करतात ना, आय कांट हेल्प, तसं ती म्हणायची आय कांट हेल्प. असं होता होता एक दिवस असं झालं की या भारुंड पक्षाच्या समोर, म्हणजे जी कमनशिबी चोच होती तिच्यासमोर एक विषारी फळ आलं. भूक लागली होती आणि कमनशिबी चोच ते फळ खायला अतिशय उत्सुक होती. तर नशीबवान चोचीने सांगितलं की तुला काही समजतं का, काही अक्कल आहे का, हे विषारी फळ आहे आणि हे खाल्लं तर तुझा आणि माझा दोघांचाही मृत्यू ओढवेल. कमनशिबी चोचीने सांगितलं आय कांट हेल्प. मला असं वाटतं की यातला संदेश आपण लक्षात घेतला पाहिजे. आपण आपलं कर्तृत्व काहीही नसताना अनेकदा अशा वातावरणात जन्मतो की ज्यामुळे आपण नशीबवान आहोत. आपल्याला सगळ्या प्रकारच्या सुविधा आहेत, सगळ्या प्रकारची एक पुढे जाण्यासाठीची आवश्यक अशी परिस्थिती आहे. यात आपलं खूप कर्तृत्व दरवेळी असतंच असं नसतं. पण ज्यांना हे काही ना काही कारणाने नाकारलं गेलं आहे त्यांच्याबद्दलची आपली कृतज्ञता जर आपण मनामध्ये जागृत ठेवली नाही, आणि मुख्य म्हणजे संवेदना, तर समाजाचं समाजपण जे आहे ते विस्कटून जाण्याचा धोका अतिशय स्पष्टपणे आहे. आणि म्हणून बाकी कशासाठी जरी नसेल तरी देखील आपल्या समाजाचं समाजपण कायम राहावं याकरता हे संवेदनेचे पूल आपण बांधले पाहिजेत. आणि तो संस्कार, तो संदेश मला असं वाटतं की या कार्यक्रमाचा आहे. त्यामुळे अशा प्रकारचा एक अतिशय समृद्ध करणारा अनुभव या कार्यक्रमाच्या निमित्ताने आमच्या सगळ्यांच्या जीवनामध्ये तुम्ही उत्पन्न केलात. प्राध्यापक महाजन सर, खूप खूप धन्यवाद. विनयजी एक मिनटं विनयजी, एक मिनटं. तुमची गाडी अजून वेळेने आहे. तर राजूदादा बस. तर सामाजिक संस्थांमध्ये काम करणारे अनेक लोक आम्ही आहोत, पुढे जाऊ इच्छितो आहे. आम्हाला तुम्ही थोडं अधिक मार्गदर्शन 10 मिनटं करा अशी नम्र विनंती आहे. आपण ऐकू नक्की. असं आहे की मग आपल्या दानिश महाजननी एक प्रतिक्रिया व्यक्त केली की NGO हा शब्द खूप बदनाम झाला आहे. आणि ही वस्तुस्थिती आहे. एकेकाळी असं होतं की कफन बांध के नावाची एक प्रवृत्ती होती आणि पुढचा मागचा विचार न करता बेशिवबीपणे झोकून द्यायची माणसं समाजकार्यामध्ये. आता जीवनाचा सगळा जो काही पट आहे तो बदललेला आहे आणि त्यामुळे तशाच प्रकाराने लोक झोकून देतील असं शक्य होणार नाही. आज समाजकार्याची महाविद्यालये निघालीत आणि लोक NGOमध्ये आपलं करिअर शोधू पाहतात. मी त्यांना खूप दोष देऊ इच्छित नाही, पण शेवटी त्या NGO नावाच्या संस्थेमध्ये आपण जातो त्याच्यामागची आपली प्रेरणा काय आहे आणि ती प्रेरणेची पवित्रता निरंतर कायम राहते का, मला असं वाटतं की हा प्रश्न आहे. जर स्वयंसेवी संस्था किंवा NGOची चळवळ ही बदनाम झाली असेल तर त्याचं कारण कुठेतरी NGO चळवळीमध्येच दडलेलं आहे. आणि त्यामुळे NGOच्या बाबतीत जसं अनेकदा म्हणतात, एखादा माणूस एखादी NGO काढतो तर लोक खाजगीमध्ये त्याच्या तोंडावर बोलत नसतील पण त्यांनी एक दुकान काढलं आहे असा अतिशय भीषण शब्दप्रयोग करतात. आणि म्हणून ही जी दुकानदारी कधीकधी आपल्याला दिसते ती जर आपल्याला संपवायची असेल किंबहुना तिचा प्रभाव कमी करायचा असेल तर आपली ही जी सकस आणि सात्विक अशा भावनेनी प्रेरणेची पवित्रता जपणारी जी काही स्वयंसेवी चळवळ आहे तिची रेषा आपल्याला अधिक रुंद केली पाहिजे. कारण ती रेषा आपल्याला मिटवणं आपल्या हातात नाही. समाजामध्ये जे काही आहे ते आहे, त्याच्याबद्दल संताप किंवा चिडचिड करण्याने काही होणार नाही. पण ही समाजातली जी सज्जन शक्ती आहे जी प्रेरणेच्या पावित्र्यासह टिकून आहे त्यांना आपल्याला अधिक समजा सबळ करता आलं, त्यांचं सबलीकरण करता आलं तर मला असं वाटतं की हे होऊ शकेल.
आणि हे करत असताना मला असं वाटतं की समाजामध्ये विशेषतः बरेचदा असं वाटतं की दोन प्रकारच्या मूल्यरचना आहेत. एक त्याला मी भारतीय मूल्यरचना म्हणेन, कदाचित ओरिएंटल व्हॅल्यू सिस्टम म्हणेन, की ज्याच्यामध्ये आपण परिश्रमाला खूप महत्त्व देतो, ज्याच्यामध्ये निष्ठेला खूप महत्त्व देतो, ज्याच्यामध्ये प्रामाणिकतेला खूप महत्त्व देतो, ज्याच्यामध्ये सच्चेपणाला खूप महत्त्व देतो. आणि ही मूल्यरचना अशी आहे की या सगळ्या गोष्टींचं मूल्य आपण नाकारूच शकत नाही, ही वस्तुस्थिती. प्रामाणिकता, निष्ठा, परिश्रम, समर्पण केवढा महत्त्वाचा शब्द आहे आपल्या मराठीमध्ये. याचं महत्त्व आपण नाकारूच शकत नाही. पण जसजसा काळ बदलत गेला तशी विशेषतः औद्योगिक क्रांतीनंतर जगामध्ये एक दुसरी मूल्यव्यवस्था देखील उदयाला आली. त्याला तुम्ही औद्योगिक क्रांतीनंतरची मूल्यव्यवस्था म्हणा, पाश्चिमात्य मूल्यव्यवस्था कदाचित म्हणू शकता, कदाचित अमेरिकन मूल्यव्यवस्था म्हणू शकता, की ज्याच्यामध्ये प्रबंधन म्हणजे मॅनेजमेंट, रिझल्ट ओरिएंटेशन म्हणजे परिणामकारकता, प्रॉडक्टिव्हिटी म्हणजे उत्पादकता, प्रेझेंटेशन म्हणजे सादरीकरण याला महत्त्व प्राप्त झालं. आणि लोकांना असं वाटायला लागलं की जे सादरीकरणात अतिशय अव्वल आहेत, ज्यांची प्रॉडक्टिव्हिटी खूप हाय आहे, त्या भाषेत बोलायचं झालं तर, ज्यांची परिणामकारकता स्पष्ट आहे, ज्यांचं प्रबंधन कौशल्य वादातीत आहे, त्यांची प्रेरणा चांगली असेलच. इकडे दुसराही घोळ झाला की जे निष्ठावान आहेत, जे प्रामाणिक आहेत, जे सच्चे आहेत, जे निस्वार्थ आहेत, जे समर्पित आहेत, त्यांना असं वाटायला लागलं की आम्ही इतके निष्ठावान, इतके प्रामाणिक, इतके समर्पित म्हणजे आमचं काम चांगलं असणारच आणि समाजात त्याचा प्रभाव निर्माण होणारच. मला असं वाटतं की या कोणत्याही गोष्टी आपोआप होत नाहीत. आणि ही जी फाळणी दुर्दैवाने झालेली आहे आणि ती दोन्हीकडे काही ना काही सुधारणा करून आपल्याला बुजवावी लागेल. जे प्रामाणिक आहेत, निष्ठावान आहेत, समर्पित आहेत, कष्टाळू आहेत, त्यांना प्रबंधन कुशल व्हावंच लागेल. प्रोफेशनॅलिझमचा दानिशने उल्लेख केला, खूप अतिशय योग्य आहे. प्रोफेशनॅलिझमचा पैशाशी संबंध नाही आहे. प्रोफेशनॅलिझम म्हणजे व्यावसायिकता नाही, प्रोफेशनॅलिझम म्हणजे व्यवसायनिष्ठता. जे आपण करतो आहोत ते आपण केलं पाहिजे. मी जर भाषण करणार असेल तर मी तयारी करून भाषण केलं पाहिजे, ही माझी व्यवसायनिष्ठता आहे. आणि भाषणासाठी पैसे किती देणार असं विचारणं ही भाषणातली व्यावसायिकता आहे. मी भाषण करत असेल तर वक्ता म्हणून माझं जे कर्तव्य आहे ते मला पार पाडलं पाहिजे. त्याच्यामध्ये वेळेत भाषण संपवणं हे देखील आलंच. त्यामुळे ही व्यवसायनिष्ठता आणि व्यावसायिकता याच्यामध्ये गल्लत न करता आपण जर स्वयंसेवी संस्थांचा हा जो प्रवाह आहे तो असा थोडा निर्मळ राहील, पवित्र राहील याची काळजी घेत गेलो तर आज स्वयंसेवी संस्थांमुळे किंवा त्यांचा एक प्रकारे खूपच व्याप वाढल्यामुळे आणि त्या जागोजागी दिसत असल्यामुळे आणि त्यातलं जे हीण आहे ते समाजासमोर अधिक प्रभावीपणे येत असल्यामुळे समाजामध्ये एक अश्रद्धता निर्माण होते आहे. यजुर्वेंद्र, या कार्यक्रमाने त्या अश्रद्धता निर्माण होण्याच्या प्रक्रियेला खूप मोठा छेद दिला गेला आहे. हेही या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य आहे. इथे प्रसारमाध्यमांची लोक आहेत का नाही मला माहिती नाही, पण ती असतील असं गृहीत धरून मी त्याबद्दलचा एक मुद्दा मांडतो आणि मग थांबतो. तो असा की साधारणपणे सकारात्मक असं जे आहे त्याला वृत्तमूल्यच नाही असं मानण्याची प्रवृत्ती आहे. आणि पत्रकारितेचा मी विद्यार्थी होतो, इथे बरेच जण असतील. पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांना पहिला धडा असा दिला जातो की नेहमी लक्षात ठेवा, इफ डॉग बाइट्स ए मॅन इट्स नॉट ए न्यूज, इफ मॅन बाइट्स ए डॉग इट इज ए न्यूज. त्यामुळे जे विचित्र आहे, विपरीत आहे, विकृत आहे, विध्वंसक आहे, त्याच्यामध्येच बातमी आहे असं मानण्याची प्रवृत्ती आहे. विषय लांबवण्याचं कारण नाही, मी पण माझं उदाहरण स्पष्ट व्हावं म्हणून मी सांगतो की मी संसद सदस्य आहे आणि संसदेमध्ये काय, विधिमंडळात काय 7-7, 8-8 मिनटं बोलायला मिळणं म्हणजे मोठी गोष्ट आहे. 7 मिनटं बोलणं सोपी गोष्ट नाही आणि तेवढी संधी मिळणं आणि विनाव्यत्यय तुमचं भाषण ऐकलं जाणं याला तर भाग्ययोगच लागतात.
पण 7 मिनिटं आपल्याला बोलायचं आहे याची काळजी घेऊन, याची पूर्वतयारी करून एखाद्याने संदर्भ जोडले, पुरेसं आपलं आर्ग्युमेंट अतिशय चपखल होण्याकरता, प्रभावी होण्याकरता आकडेवारी उपस्थित केली, तुलना केली, विश्लेषण केलं आणि उत्तम भाषण प्रस्तुत केलं तर त्याची एक ओळसुद्धा छापून येत नाही. पण जर एखाद्याने त्या भाषणामध्ये काही विकृत अशा प्रकारच्या शेलक्या कॉमेंट्स केल्या, समोरच्यांचा संताप ओढवून घेतला, प्रसंगी काही फेकून मारलं कागदाचे बोळे किंवा अन्य काही शस्त्र, तर त्याची लगेच बातमी येते आणि जनता का असंतोष संसद में वगैरे वगैरे असं म्हणून 8 कॉलम त्याला मिळतात. मग लोक असा विचार करतात की मी लोकप्रतिनिधी आणि माझं काम काय, तर माझ्या मतदारांना हे कळलं पाहिजे की मी खूप काम करतो. ते कळवणारे कोण, तर समाचारपत्र, वर्तमानपत्र, प्रसारमाध्यमं. मग प्रसारमाध्यमं माझी बातमी कधी करतील, ज्यावेळी मी असं काही सनसनाटी पूर्ण करेल त्यावेळी. मग 7 मिनिटाचं तयारीने मांडलेलं आणि चपखल मुद्दे देणारं असं भाषण करण्यापेक्षा मी सोपा मार्ग निवडतो की आपण काहीतरी सनसनाटी निर्माण करू. यामुळे होतं आहे असं की लोकांना सनसनाटीच केवळ खाऊ घातली जाते. जे सकस अन्न द्यायला हवं, कुपोषण सुपोषण खूप चर्चा आहे, ह्याच्यातही एक पोषण आहे ना, मानसिकतेचं पोषण या वृत्तांमुळेच होतं. आणि समाजामध्ये जी अश्रद्धता बोकाळते त्याला देखील या सगळ्या नकारात्मक बातम्या खूप जबाबदार आहेत. इतकं चांगलं काम आपल्या अवतीभोवती होतं आहे, माझी चूकही असेल कदाचित, पण ह्यातली अनेक कामं मला माहिती नव्हती यजुर्वेंद्रची. मला माहिती नव्हतं इतकं सुंदर बुकलेट नावाचं ॲप आहे. माझा दोषही असू शकतो, माझा असा दावा नाही की मला सगळं माहिती आहे, पण बऱ्याच जणांना माहिती नसेल, मला वाटतं सचिनजींनाही माहिती नसेल. त्यामुळे इतकी चांगली, म्हणजे तुम्हाला याहीकरता धन्यवाद दिले पाहिजेत की हे जे लपलेले हिरे तुम्ही शोधून काढून इथे प्रस्तुत केले आहेत त्याकरताही तुम्हाला सलाम. पण मी शेवटी सांगतो की हा जो सकारात्मकतेचा प्रवाह आहे, प्रसारमाध्यमांनी या समजुतीतून लवकर बाहेर पडलं पाहिजे देशाच्या आणि समाजाच्या हितासाठी, की सनसनाटीच विकली जाते आणि सकारात्मकतेला मार्केट नाही, हा आपला समज चुकीचा आहे. दैनिक भास्कर नावाचं वर्तमानपत्र आहे, त्याच्या पंजाब एडिशननी एक प्रयोग केला आणि आता तो सर्व भारतात होतो आहे. काय की दर सोमवारी मुखपृष्ठावर फक्त सकारात्मक बातम्या द्यायच्या, कोणती नकारात्मक बातमी मुखपृष्ठावर द्यायची नाही. आणि मग मी त्यांच्या प्रबंध संचालकांना विचारलं की याचा परिणाम काय झाला. त्यांनी सांगितलं की साहेब आमचा खप दुपटीने वाढला. म्हणजे सकारात्मकतेचं एक मार्केट आहे, लोकांना ही सज्जन शक्ती प्रबळ व्हावी अशी आंतरिक इच्छा आहे. प्रश्न असा आहे की ते समाजाचं मनमानस घडवणाऱ्या ज्येष्ठ श्रेष्ठ पत्रकारांना वाटतं का नाही, हा मुद्दा आहे. आणि त्यांनी जर ही दृष्टी अवलंबिली तर त्यांचा व्यवसाय तर वाढीला लागेलच, कारण त्याचं मार्केट आहे. पण निश्चितपणे समाजाचं जे सुपोषण होण्याची गरज आहे त्या गरजेकडे देखील मला असं वाटतं की लक्ष देण्याचं पुण्य त्यांना गाठीला बांधता येईल. या एका मुद्द्याकडे आपलं लक्ष वेधून आणि पुन्हा एकदा संयोजकांचे आभार मानून बोलणं संपलं. धन्यवाद सर.